सेलू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक स्वागताध्यक्ष तसंच नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 23 मार्च रोजी शहरातील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली। या बैठकीत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि जयंती समितीचे अध्यक्ष सुबोध काकडे यांचा सत्कार करण्यात आला। बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्याचं ठरलंय। येत्या 5 एप्रिल रोजी 18 तास अभ्यास उपक्रम राबवला जाणार आहे, तर 12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आधारित भव्य तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे। सामान्य ज्ञान स्पर्धा इयत्ता 5वी ते 7वी, 8वी ते 10वी आणि 11वी ते पदव्युत्तर या 3 गटात संपन्न होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शुक्रवारी 24 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या भीमगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे। मुंबई येथील आझाद मैदानावर सुजाण नागरिकांच्या संघटनेनं भ्रष्टाचाराविरोधात तीव्र आंदोलन छेडलंय। श्रीनिवास उघडे यांनी नगर परिषदेतील कथित अनियमित भूखंड वाटप प्रकरणावर उपोषण सुरू केलंय। आंदोलनकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात प्रशासकीय कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। भ्रष्टाचाराला थारा नाही असा नारा देत त्यांनी शासनाला इशारा दिलाय की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल। सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप वाढल्यानं शासनानं तातडीनं निष्पक्ष चौकशी करण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। नमस्कार, सेलू शहरातील सर्व नागरिकांनो, मी काल 23 मार्च 2026 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। उपोषणाला बसण्याचं कारण आपल्या सेलू शहराचे तत्कालीन मुख्याधिकारी तथा तत्कालीन प्रशासक तुकाराम रंगराव कदम यांनी सेलू शहरात जसा पदभार घेतला त्या कार्यकाळामध्ये सेलू नगर परिषदेचे हद्दीत असलेल्या रिकाम्या जागा किंवा भूखंड स्वतःच्या मनमानीनं भाडे तत्वावर जे दिलेले आहेत, तर त्या कुठलाही निकष न लावता स्वतःच्या मनमर्जीनं आणि स्वतःचा कसा फायदा होईल त्या पद्धतीने भाडे तत्वावर दिलेले आहेत। त्यामध्ये माणिक हॉस्पिटल असेल, विद्यानगर बालवाडीची जागा असेल, लक्कड कोट असेल, विद्यानगर येथील शॉपिंग सेंटरच्या बाजूला असलेली पोलीस चौकी ती असेल, सर्वे नंबर 100, 98, 99 मधील रिकाम्या जागा असतील, तसेच वालूर रोड येथील एक रिकामा गाळा, हे असे बरेचसे भूखंड तुकाराम कदम यांनी स्वतःच्या फायद्यापोटी सेलू शहरातील व इतर गावातील लोकांना भाडे तत्वाच्या नावावर त्यांनी दिलेले आहेत। लाखो रुपयाची माया जमवून आज रोजी त्यांची बदली झालेली आहे। प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की या गोष्टीचं, या रिकाम्या भूखंडाचं, या गाळ्यांचं आज विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उचललेला आहे। हा तारांकित प्रश्न आल्यानंतर सुद्धा आज रोजी काही होत नाही, तरी शासनाला विनंती आहे, तसेच सेलू शहरातील नागरिकांना एक विनंती आहे की आपल्या सेलूच्या नगर परिषदेच्या हद्दीतील रिकामी जागा, गाळे जे काही तुकाराम कदम यांनी भाडेपट्ट्याच्या नावावर जे पैसा कमवलेला आहे, तात्काळ सेलू शहरातील सर्व नागरिकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की हे भूखंड आजपर्यंत शाबूत होते, परंतु तुकाराम कदम यांनी कोणाच्या म्हणण्यावर किंवा कोणाच्या आदेशाने हे भूखंड, हे गाळे कोणाला वितरित केलेले आहे। तसेच नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडावी म्हणून हा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे, परंतु इलेक्शन मध्ये जो काही नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडलेली आहे ते संपूर्ण पैसे, ते संपूर्ण वसुली त्यांनी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ही पूर्ण जी काही रक्कम असेल ती गायब केलेली आहे। जिल्हाधिकारी तसेच मंत्री महोदय किंवा प्रधान सचिव, अवर सचिव यांना एक विनंती आहे की जो काही तुकाराम कदम यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, गाळे भूखंड भाडे तत्वाच्या नावावर दिलेले आहेत किंवा त्यांनी वसुलीचे जो काही रक्कम गोळा करून पसार केलेली आहे त्याकडे तात्काळ लक्ष देण्यात यावे व त्यांना कायमस्वरूपी नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे व त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येऊन सर्व लाखादूर तालुक्यातील कोची ग्रामपंचायतीच्या वतीनं 8 ते 23 मार्च रोजी कोची इथं जलमहोत्सव, पंधरवडा आणि जल उत्सव साजरा करण्यात आलाय। पंधरवड्याच्या कार्यक्रमात गावात जनजागृती करून शुद्ध आणि पिण्याच्या पाण्याचं महत्त्व लोकांना पटवून देण्यात आलंय।
पिण्याच्या पाण्याच्या वापरासंबंधी लोकांना मार्गदर्शन करण्यात आले। जल हे जीवन आहे, म्हणून पाण्याचा योग्य वापर करून पाण्याचा अपव्यय टाळावा असं यावेळी सांगण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून इंधन टंचाईबाबत पसरलेल्या अफवांवर प्रशासनाने स्पष्ट केले की जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे। तिन्ही प्रमुख तेल कंपन्यांशी सविस्तर चर्चा करून पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असल्याची खात्री करण्यात आली। नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही। पेट्रोल पंपावर विनाकारण गर्दी करू नये अशी सूचना प्रशासनाने दिली आहे। तसंच इंधनाची अवैध साठेबाजी किंवा जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे निर्देशही जारी करण्यात आलेत। सर्व पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरू राहतील आणि ग्राहकांना आवश्यकतेनुसार इंधन उपलब्ध होईल। प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचं आणि अफवांना बळी न पडता सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। अहिरे गावातील हद्दीमधील ठाकर वस्ती येथील 3 दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत सोपान केदारी, भोराबाई केदारी, ज्ञानेश्वर केदारी, कृष्णा केदारी आणि गीताबाई जाधव या 5 आदिवासी ठाकर कुटुंबांची घरं जळून खाक झालेत। या आगीत घरातील सर्व सरकारी कागदपत्र, भांडी, धान्य, शेळी, कुत्रा, लहान मुलांचं शालेय साहित्य, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्यात। त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। एकूण 17 ते 18 सदस्यांचा प्रपंच उघड्यावर आलाय। हे 5 कुटुंब अत्यंत बिकट परिस्थितीत उभे आहेत। स्थानिक समाजाने काही प्राथमिक मदत केली असली तरी ती फक्त तात्पुरती आहे। सुरक्षित निवारा मिळवण्यासाठी शासनाने ठक्कर बाप्पा योजना, यशवंत योजना किंवा पंतप्रधान आवास योजना यांसारख्या योजनेअंतर्गत या कुटुंबांना तातडीने मदत करणं आवश्यक आहे अशी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांची मागणी आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। कुटुंब वास्तव्य करत होती, तर या घरामध्ये सुद्धा 2 केदारी कुटुंब वास्तव्य करीत होती, तर या ठिकाणी सुद्धा एक केदारी कुटुंब वास्तव्य करत होतं। आपण पाहू शकतोय जे वर्षभर जे कमवलं ते क्षणामध्ये या ठिकाणी गमावलेलं आहे। या ठिकाणी जी अचानक जी आग लागली आणि या आगीमध्ये होत्याचं नव्हतं झालं। आपण समोर पाहू शकतोय या ठिकाणी जे वर्षाचा जो अन्नाचा जो साठा माझ्या गरीब ठाकर समाजातील बांधवांनी जमा करून ठेवलेला होता तो सुद्धा या ठिकाणी आज नष्ट झालेला आहे। या ठिकाणी जे पाहू शकतोय जी आपल्या आयुष्याची जी कमाई होती, जो आपल्या संसाराचा जो मानलेला जो खेळ होता तो सुद्धा खेळ या ठिकाणी आज आपल्याला संपलेला दिसतोय। या ठिकाणी आपण पाहू शकतोय या ठिकाणी ज्याच्यावरती अतोनात प्रेम केलेलं आहे ही शेरड्यांची लहान लहान पिल्लं सुद्धा या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली दिसत आहेत। आपण पाहू शकतोय या ठिकाणी सुद्धा या शेळ्यांचं हे दिसतंय आणि अशा प्रकारची ही जी घटना घडलेली आहे। तर आता आपण ज्यांच्या घरी घटना घडलेली आहेत तर त्या ताई काय बोलतात ते पाहूया। ताई, आपलं नाव काय? भागाबाई बापू सप्रे। तर ताई, घटना काल किती वाजता घडली? 1:15 वाजता घडली घटना सगळी। म्हणजे याच्यानंतर काय पंचनामा वगैरे काय झाला काय? झालं पंचनामा, सगळं झालं। याच्यानंतर या ठिकाणी पंचनामा वगैरे शासनाने केलेला आहे आणि त्याच्यानंतर मदतीचा काय हात काय मिळालेला आहे का? कोणाकडून काय मदत? हा, मिळाली थोडीफार। आपले 1-1, 2-2 दिवसाचं राशन अंगावर घ्यायला, चादरी मिळाल्यात, भांडी मिळाली थोडीफार। अच्छा अच्छा। तर या ठिकाणी यांना एक किमान कमीत कमी 8 दिवस पुरेल एवढा आतापर्यंत फक्त साठा मिळालेला आहे, परंतु वर्षभर खायचं काय आणि जगायचं कसं हा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे। आता काय ठरवायचंय? जे आपली मदत सरकार करीन तेच ठरवायचं, दुसरी गरीब काय ठरवणार आहे दुसरे? तर आपण पाहू शकतोय माझी एक शासनाला या ठिकाणी विनंती आहे की आता यांचा जो संसार उघड्यावरती पडलेला आहे आणि यांनी ठरवलेला की जे शासन जे करील तेच आता पूर्व दिशा आहे। तरी माझी एक शासनाला या ठिकाणी एक विनंती आहे की या ठिकाणी हे जे पंचनामे केलेत याचे पुढील आदेश त्वरित होऊन तात्काळ होऊन हे जे माझे आदिवासी बांधव असतील, जे ठाकर समाजाचे माझे आदिवासी बांधव असतील, यांची लवकरात लवकर पक्की घरे यांना मिळावीत। शांताराम शिंदे, न्यूज मराठी 24/7। क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्या पावनभूमीत राजगुरूमध्ये वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षानिमित्त भव्य देशभक्ती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार विशेष उपस्थित होते। त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं। महोत्सवात शहरातून देशभक्तीपर घोषणांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली, तर स्थानिक शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक नाटिका सादर केल्या। वंदे मातरम या गीताचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्व अधोरेखित करणारी कार्यशाळाही आयोजित करण्यात आली।
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार म्हणाले की वंदे मातरम ही केवळ घोषणा नसून राष्ट्रवादाचा आत्मा आहे. राजगुरूंच्या भूमीत हा महोत्सव होणं प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी शिवसेना मंचर महिला आघाडीनं विशेष पाऊल उचलले. 22 मार्च रोजी समाधान हॉटेल इथं महिलांसाठी दुसऱ्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं, ज्यात 48 प्रशिक्षणार्थींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनानं झाली. उपस्थित मान्यवरांनी महिला उद्योजकतेसाठी मार्गदर्शन आणि शासकीय योजना लाभांविषयी माहिती दिली. अजय शेठ घुले यांनी महिलांसाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत व्यवसाय वृद्धीसाठी कर्ज उपलब्ध होईल असं आश्वासन दिले. उपनगराध्यक्ष लक्ष्मण भक्ते यांनी नगर पंचायतीच्या वतीनं सर्व सहाय्याची हमी दिली आहे. सुरेश भाऊ भोर यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना उद्यम सर्टिफिकेटचं वितरण करण्यात आले. शिवसेना महिला आघाडी प्रमुख शीतल बागल म्हणाल्या की महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. भविष्यातही अशा प्रशिक्षण शिबिरं आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जातील असं त्या म्हणाल्या. विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूरच्या वतीनं आयोजित अंडर 14 क्लब क्रिकेट स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा उमरखेडचा 9वीचा विद्यार्थी शिवानंद काळे यानं यवतमाळ विरुद्ध MSD उमरखेड सामन्यात हॅट्रिकसह एकूण 5 बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामुळे ते यवतमाळ जिल्ह्यातील 13 बळी घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांमध्ये स्थान मिळवणारा खेळाडू ठरला. शिवानंदला MS धोनी क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक धनंजय भागवत यांनी मार्गदर्शन केलं. उमरखेड सारख्या ग्रामीण भागातून या अकॅडमीमधून उदयोन्मुख क्रिकेटपटू तयार होत आहेत. सध्या या अकॅडमीमध्ये मुलं मुली मिळून 25 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. विदर्भ असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप नवघरे, आशिष तोटे, तालुका क्रीडा शिक्षक वैभव मांडवगडे, दीपक ठाकरे यांनी शिवानंदच्या उत्कृष्ट गोलंदाजीचं कौतुक केलं आणि पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. इराण अमेरिका युद्ध सुरू असल्यानं पेट्रोल संपणार या अफवेनं वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी केली आहे. जिल्हाधिकारी वारंवार सूचना देत आहेत की यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल साठा आणि घरगुती गॅस साठा भरपूर असल्यानं तसंच जिल्हा प्रशासन सज्ज असल्यानं या अफवेवर कोणीही विश्वास ठेवू नये आणि पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं आवाहन करत असताना तरी सुद्धा वाहनधारक पेट्रोल पंपावर पेट्रोल संपणार अशी मनात भीती ठेवून गर्दी करतायत. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.